2001 साली गुजरातमधल्या भुजमध्ये झालेल्या भूकंपात अख्खं शहर उद्ध्वस्त झालं होतं, पण 150 वर्षांपासून उभे असलेल्या या महलाचा केस सुद्धा वाकडा झाला नाही. तर नमस्कार मंडळी, मी नगरचा विशाल काही दिवसांसाठी बनलोय गुजरातचा विशाल. ज्या कामासाठी मी भुजमध्ये आलो होतो ते काम कंप्लीट झालं होतं, त्यामुळे म्हटलं आज जरा हे शहर एक्सप्लोर करू. पण त्यापूर्वी पोटपूजा करणं गरजेचं होतं, त्यामुळे जेवढं जाईल तेवढंच घेऊन ब्रेकफास्ट केला. आता कॅबमध्ये बसून आम्ही निघालो येथील फेमस टुरिस्ट प्लेस रावलखा छत्री पाहायला. ही वास्तू 18व्या शतकामध्ये जडेजा वंशाच्या राजाने बांधली होती. गोलाकार घुमट, कोरीव दगडी बांधकाम आणि छत्रीसारखी रचना, त्यामुळे हिला छत्री असं नाव पडलं. ही वास्तू बऱ्यापैकी पडलेल्या अवस्थेमध्ये होती, पण इथे कागदाचा एक पण तुकडा नव्हता. अशी स्वच्छता ही आपल्या महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांवरती सुद्धा असली पाहिजे आणि हे सगळं आपल्याच हातामध्ये आहे. जुन्या काळातील एवढं ऍडव्हान्स आर्किटेक्चर पाहून मी तर हैराण झालो होतो. उन्हाचा तडाखा एवढा वाढला होता की नारळ पाणी पिऊन स्वतःला थंड केलं आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो भुज मधील पराग महलला भेट द्यायला. या महलाला सन 1800 मध्ये बांधलं होतं आणि याची डिझाईन एकदम इटालियन आर्किटेक्चर सारखी आहे. विशेष म्हणजे 2001 साली भुजमध्ये जो भूकंप झाला होता त्यात 90% इमारती कोसळल्या होत्या, पण या महलाला काहीच झालं नाही. म्हणूनच म्हणतात जुनं ते सोनं. आतमध्ये गेल्यावरती वाटलं की येथे खरंच सिंहांना पॅक करून ठेवलंय. हा जो हॉल दिसतोय येथे आधीच्या काळात मीटिंग भरायच्या महत्त्वाचे निर्णय घेतले जायचे. या महलामध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग वाटले हे आरशे. म्हणजे तेव्हाच्या काळात स्नॅपच्या फिल्टर पेक्षा सुद्धा तगडी टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे होती. या महलाच्या कोपऱ्यात एक बाबा पारंपरिक संगीत म्हणत होते. मग आम्हाला कुठं दम निघतोय. आमचं गाणं आवडलं का नाही ते जरा कमेंट मध्ये सांगा. त्यानंतर डायरेक्ट हॉटेलमध्ये जाऊन जेवणावरती तुटून पडलो. आता पुढच्या व्लॉग मध्ये आपण रिटर्न आपल्या महाराष्ट्रामध्ये येणार आहोत, त्यामुळे त्याला मिस करायचं नसेल तर आत्ताच आपल्या पेजला फॉलो करून ठेवा.